मत्तई वर्तमान अध्याय 4 आणि वचन 23 पासून पुढे 25 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 5 बघा. वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊ दे. नंतर येशू यहुदी लोकांचा सभासनात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालिलभर फिरला आणि त्याची कीर्ती सूर्य देशभरात पसरली. तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्याध ह्याने पिळलेले होते, जे भूतग्रस्त, फेबरी करी व पस्सघाती होते, अशा सर्व दुखणेकऱ्यांना त्यांच्याकडे आणले आणि त्यांनी त्यांना बरे केले. मग गालिल, दकापलिस, यरुशलेम, यहुदिया व यार्देनाच्या पलीकडचा प्रदेश ह्याच्यातून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गेल्या 2026 वर्षा अगोदर 2126 कालामध्ये ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्यावेळेस माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताने मरियाच्या द्वारे बेथलेम गावामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला आणि येशू ख्रिस्त मरिया आणि योसेफ यांच्या सोबत लहानाचा मोठा झाला आणि कंप्लीट 30 वर्षाचा झाला. 30 वर्षाचा कंप्लीट झाल्यावर परमेश्वर देवाच्या वाणीने त्याला सांगितलं की आता माझ्या सुवार्तेचं काम तुला सांगण्याचं जवळ आलंय. आणि परमेश्वराची वाणी येशू ख्रिस्ताने ऐकली आणि येशू ख्रिस्त जेव्हा 30 वर्षाचा कंप्लीट झाला, त्यावेळेस येशू ख्रिस्ताला परमेश्वर देवाने योहान नावाचा जो संदेष्टा होता, जो यार्दन नदीमध्ये लोकांचा बाप्तिस्मा करायचा, त्या यार्दनापाशी येशू ख्रिस्ताला परमेश्वर घेऊन आला आणि येशू ख्रिस्त यार्दन नदीपाशी आला. त्यावेळेस योहान हा लोकांचा पाण्याचा बाप्तिस्मा करीत होता आणि अशा वेळेस येशू ख्रिस्त पण योहानापाशी गेला. त्यावेळेस योहान म्हणाला, गुरुजी, तुमच्या हातून माझा बाप्तिस्मा व्हायला पाहिजे होता, पण तुम्ही माझ्याकडे का आला? येशू म्हणाला, ही पित्याची इच्छा आहे की मी तुझ्याकडे यावं आणि तुझ्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा. इथेपर्यंत देवाची इच्छा आहे आणि ती इच्छा मी पुरी करण्यासाठी आलेला आहे. येशू ख्रिस्त योहानापाशी आला, योहानासमोर पाण्यामध्ये बुडला, पण येशू ख्रिस्ताने पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला नाही. नाहीतर तुम्ही सांगाल की येशू ख्रिस्त पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. येशू ख्रिस्त योहानासमोर का पाण्यात बुडला? कारण परमेश्वर देवाने योहानाला पण सांगितलं होतं आणि पूर्वज लोकांना पण सांगितलं होतं,
यहुदी लोकांना, गालील लोकांना सांगितलं होतं की ज्या व्यक्तीवर तुम्ही पवित्र आत्मा उतरताना पाहाल, त्याच्यावर स्थिर राहताना पाहाल, तो माझा प्रिय पुत्र असेल आणि त्याच्यामध्ये मी खुश आणि संतुष्ट असेल. आणि अशामुळे येशू ख्रिस्त योहानासमोर पाण्यात बुडला आणि पाण्यात बुडल्यानंतर लगेच पवित्र आत्मा येशूवर उतरला नाही. येशू ख्रिस्त योहानापासून 2 हात लांब झाला आणि समुद्र किनाऱ्यावर उभा झाला. आणि किनाऱ्यावर येशू उभा झाला आणि येशू ख्रिस्त योहानाकडे पाहत असताना स्वर्गाचं दार उघडलं गेलं आणि आकाशातून कबुतराच्या रूपामध्ये सत्याचा पवित्र आत्मा येताना योहानालाही दिसला आणि तिथे उभे राहणाऱ्या प्रत्येक लोकांनाही दिसला, येशूलाही दिसला. आणि येशू ख्रिस्ताच्या उजव्या खांद्यावर कबूतर रूपामध्ये स्वर्गातून पवित्र आत्मा उतरला. आणि पवित्र आत्मा जेव्हा येशूवर उतरला तेव्हा येशू ख्रिस्तावर तो पवित्र आत्मा स्थिर राहताना लोकांना आणि योहानाला दिसला. अशा वेळेस स्वर्गातून एक अशी वाणी आकाशात प्रगट झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे आणि ह्याच्यामध्ये मी संतुष्ट आहे, ह्याच्यावर विश्वास करा. आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताला तो पवित्र आत्मा डोंगरामध्ये घेऊन गेला, रानामध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त 40 दिवस आणि 40 रात्रीपर्यंत उपाशी होता. त्याने अन्न खाल्लं नव्हतं, पाणी पिलं नव्हतं आणि 40 दिवसापर्यंत येशू उपाशी असताना 40वा दिवस संपला आणि लगेच सैतान परीक्षक लुसिफर येशूपाशी उभा झाला. आणि लुसिफर सैतान येशू ख्रिस्ताला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर हा दगड घे, ढोल घे आणि याला आज्ञा कर की ह्याच्यापासून भाकर तयार हो. येशू म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे परमेश्वराच्या मुखातून पडलेल्या वचनाने जगेल. आणि सैतान तिथून पुढे निघून गेला. त्यानंतर सैतान परत येशूपाशी दुसऱ्यांदा आला आणि येशू ख्रिस्ताला इमारतीच्या शिरोभागात नेऊन उभं केलं सैतानाने. आणि येशू ख्रिस्ताला सैतान म्हणाला, इकडनं तू उडी टाक, म्हणजे स्वर्गातले देवदूत येतील आणि तुझे पाय ठोंड्यावर आपटू नये म्हणून तुझे पाय देवदूत हातात झेलतील. येशू ख्रिस्त सैतानाला म्हणाला, तू या देवाची परीक्षा पाहतोस, माझ्यापासून दूर हो. सैतान तिकडनं पण निघून गेला. सैतानाने तिसरी परीक्षा येशूची पाहिली. आणि सैतान का परीक्षा पाहत होता? या परीक्षेमध्ये हा येशू हरला तर या येशूला जगातल्या लोकांवर अधिकार चालवता येणार नाही आणि जगातल्या लोकांचं दुःख येशूला निवारता येणार नाही. म्हणून सैतानाला माहित झालं की पवित्र आत्मा येशूवर उतरलेला आहे आणि पवित्र आत्मा येशूपासून दूर झालेला नाही आणि हा पवित्र आत्मा येशूला कधीच सोडणार नाही. आणि जर या परीक्षेमध्ये येशूला मी हरवलं तर येशूला जगातल्या लोकांवर अधिकार चालवता येणार नाही. म्हणून सैतानाची इच्छा काय झाली? मी येशूची परीक्षा पाहून येशूला हरवून टाकेन. पण बघायला गेलं तर सैतानाने दुसरी परीक्षा पाहिली, तोपर्यंत सैतान हरला गेला. तिसरी परीक्षा सैतानाने येशूची पाहिली. त्यावेळेस येशू ख्रिस्ताला डोंगरावरून सैतानाने उतरवलं. पहा, तो देवाचा पुत्र जो खुद्द मानव बनून या जगात आला. त्याची परीक्षा सैतान घेत असताना सैतानाने जगातलं राज्य दाखवलं. सोनं, चांदी, पैसा, बंगला, गंधर्व सर्व नरकातल्या दिशेमध्ये येशू ख्रिस्ताला चित्रपटामध्ये सैतानाने दाखवलं. आणि येशू ख्रिस्ताला सैतान म्हणाला, जर तू मला नमन केलंस तर हे सर्व मी तुझ्या नावावर करेन. येशू म्हणाला, ज्या देवाने तुला निर्माण केलंय, ज्या देवाने तुला नरकात टाकला आणि नरकाचा अधिपती तू बनलेला आहेस, भलं झालं की त्याने तुझा नाश केला नाही. त्या देवाला तू म्हणतोस की मला नमन कर म्हणजे मी सगळं हे तुला देईन. सैताना, इतका मला फालतू समजू नकोस. आणि सैतान त्या परीक्षेत हरला आणि सैतान सोडून गेला. आणि पुढे काय झालं? येशू उपाशी होता
पण उपवासामधून येशूने परीक्षेला नष्ट केलं. न पाणी पिलं होतं, न अन्न खाल्लं होतं, तरी देखील सैतानाच्या परीक्षेला येशूने नष्ट केलं. हे परमेश्वराला आवडलं आणि अशा वेळेस येशू ख्रिस्त परीक्षेत पास होऊन जमिनीवर घायल होऊन पडला. न त्याच्या पोटात अन्न होतं, न त्याच्या पोटात पाणी होतं. अशा मुले हयाल होऊन जमिनीवर खाली पडला, पण परीक्षेला पास करून पडला. अशा वेळेस परमेश्वर देवाने देवदूत स्वर्गातून पाठवले आणि देवदूत येशूपाशी आले आणि येशू ख्रिस्ताची सेवा करू लागले. येशूला पाणी पाजून उठवू लागले, अन्न देऊन उठवू लागले आणि म्हणाले, तू स्थिर प्रभू आहेस. देवदूत येशूची सेवा करू लागले. हालेलुया. आणि येशू परीक्षेत पास झाल्यानंतर येशू ख्रिस्त माझ्या प्रियानो त्या डोंगरातून खाली उतरला आणि येशू ख्रिस्त गालिलाच्या कफरनहूमात येऊन राहिला. आणि येशू ख्रिस्त कफरनहूमात बरेच दिवसापर्यंत राहिला आणि एक दिवस कफरनहूमातून बाहेर निघाला आणि येशू ख्रिस्त प्रथम गालिल समुद्राकडे आला. आणि गालिल समुद्राकडे येऊन येशू ख्रिस्ताबरोबर शिष्य निवडायला सुरुवात केली. येशू ख्रिस्ताने काय केलं? गालिल समुद्रापाशी येशू आला आणि सिमोन नावाचा मनुष्य होता. हा सिमोन समुद्रामध्ये जाळ टाकीत होता, कारण त्याचा धंदा होता मासे पकडून बाजारामध्ये नेऊन विकायचा आणि आपला परिवार जगवायचा. आणि सिमोन आणि त्याचा भाऊ एंद्रिया हे फक्त मासेमारी होते. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येऊन पोहोचला, त्या वेळेस रात्रभर शिमोन, पेत्रा आणि एंद्रिया यांनी कष्ट केला मासे पकडण्यासाठी, पण एक पण त्यांच्या हातीस मासा लागला नाही. एक पण त्यांना मासा पकडता आला नाही. अशा वेळेस येशू ख्रिस्त सिमोनाला म्हणाला, मी तुझ्या होडीमध्ये येऊ का? सिमोन म्हणाला, गुरुजी या. येशू ख्रिस्त सिमोनाच्या होडीमध्ये बसला. सिमोनाने ती होडी पाण्यामध्ये खोल लोटली आणि रस्सी समुद्र किनाऱ्यावर बांधली. अशा मुले ते तारू तरंगत होतं, लोटत होतं, येत होतं. अशा वेळेस येशूने तोंड उघडलं आणि समुद्र किनाऱ्यावर उभे असणाऱ्या माणसांना देवाची सुवार्ता सांगायला सुरुवात केली. सुवार्ता सांगत्या वेळेस येशू ख्रिस्त शिमोन पेत्राकडे पाहून म्हणाला, शिमोना, तू जर जाळं समुद्रात टाक. तेव्हा सिमोन म्हणाला, अहो गुरुजी, रात्रभर मी कष्ट केला, पण माझ्या जाळ्यामध्ये एक पण मासा अडकला नाही. पण तुम्ही सांगता तर मी एकदा परत तुमच्या सांगण्यावरून माझं जाळं. शिमोनाने एंद्रियाला बोलावलं आणि त्यांचं जाळं टाकल्यानंतर थोड्याच मिनिटांनी त्यांनी जाळं ओढलं. अशा वेळेस जाळ्यामध्ये इतकी मासे सापडली की जाळं ओढताना माशामुळे जाळं देखील फाटू लागलं. आणि ती मासी होडक्यामध्ये त्यांनी जमा केल्यानंतर शिमोनाच्या हृदयामध्ये प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्ताविषयी अशी भावना आली की हा मनुष्य नाही. मी रात्रभर कष्ट केला पण एक मासा मला आढळलं नाही, पण या येशूच्या सांगण्यावरून मी 5-10 मिनिटासाठी जाळं समुद्राच्या खोल पाण्यात टाकलं आणि मासे एवढी अडकलेले आहेत जाळ्यामध्ये की माझं जाळं देखील फाटायला लागलेलं. अशा वेळेस त्या माशांकडे ह्याचा लक्ष असताना या सिमोनाने आपली नजर येशूकडे वर केली आणि तो येशूला म्हणाला, प्रभू, माझ्यासारख्या पापी माणसापासून तुम्ही दूर व्हा. येशू म्हणाला, सिमोना, ही मासे सोड आणि माझ्या मागे चल, म्हणजे मी तुला माणसे धरणारा करेन. सिमोनाने काय केले? सर्व मास्यांनी भरलेली होडकी तिथेच टाकली आणि एंद्रियाला घेऊन काही विचार न करता येशूच्या मागे विश्वास करून धावू लागला. आणि येशूच्या मागे चालत लागला. येशूच्या मागे
विश्वास करू लागला आणि पुढे येशू गेल्यानंतर जबदीचे 2 मुलगे योहान आणि याकोब जबदीच्या बरोबर समुद्रात जाळ टाकत होते. येशू ख्रिस्त जबदीच्या 2 मुलांना म्हणाला, अरे हे जाळ सोडा आणि तुम्ही पण माझ्या मागे या. अशा वेळेस योहान आणि याकोब यांनी जबदीला सोडलं आणि येशूच्या मागे हे शिष्य जाऊ लागले. हे 4 शिष्य येशूने चुनले आणि 4 शिष्यांना घेऊन येशू ख्रिस्ताने पुढे काम करायला सुरुवात केलं. तोपर्यंत बाकीचे शिष्य येशूने चुनले नव्हते. जे 8 शिष्य होते ते 4 शिष्यांना घेऊन येशू ख्रिस्त पुढे जाऊ लागला. येशू ख्रिस्त गालिल समुद्रापासून निघाला आणि येशू ख्रिस्त कुठे येऊन पोहोचला? 4 शिष्यांना घेऊन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गालिलामध्ये येऊन पोहोचला. समुद्र किनाऱ्यातून निघाला आणि गालिल गावामध्ये आला आणि त्या गालिलाच्या देशामध्ये येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगायला सुरुवात केली. वचन म्हणतं की नंतर यहुदी लोकांच्या सभासदांना सुवार्तेची घोषणा करीत राजाची सुवार्ता गाजवी आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग, सर्व प्रकारचे दुःखनी बरी करीत गालिलभर फिरला. येशू ख्रिस्त 4 शिष्यांना घेऊन येशू ख्रिस्त कुठे गेला? गालिलामध्ये, यहुद्यामध्ये गेला, सभासदात गेला. त्या ठिकाणी माझ्या प्रियांनो लोकांना परमेश्वर देवाविषयी सुवार्ता गाजू लागला. देवाच्या स्वर्ग राज्याविषयी शिकवू लागला आणि शिकवत्या वेळेस येशू ख्रिस्ताने दुःखनी लोकांना पण बरं करायला सुरुवात केलं. बिमारी लोकांना चंगाई द्यायला सुरुवात केली. आजारी लोकांचं दुखणं येशूने बाहेर काढायला सुरुवात केली. येशू ख्रिस्त गालिलभर फिरत असताना, यहुदामध्ये फिरत असताना येशू ख्रिस्ताला अनेक प्रकारचे रोगी लोक आढळले. असे लोक आढळले की कोणामध्ये भूताचे आत्मे होते, भूत कसराने पकडलेले लोक होते, कोणामध्ये फेबरीपणाचे आत्मे होते, कोणामध्ये व्यंगपणाचे आत्मे होते, व्यर्थ आत्मे होते, कोणी पक्षघातीचा व्यक्ती होता. असे व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या समोर आले. त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांचे रोग नष्ट केले. त्या लोकांना येशूने बरं केलं आणि ही कीर्ती सूर्या देशामध्ये पसरली की येशू ख्रिस्त नावाचा मनुष्य आहे आणि तो मनुष्य यहुदी गावामध्ये, गालिल देशामध्ये लोकांना बरं करत आहे. दुःखनी लोकांना चंगाई देत आहे. दुःखनी लोकांना आजारातून मोकळं करत आहे, समस्यातून सोडवत आहे. ही कीर्ती, ही सुवार्ता सूर्य देशामध्ये गाजली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही सुवार्ता कुठे गाजली आणि त्याची कीर्ती सूर्य देशभरात पसरली. तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यर्थ ह्याने पिळलेले होते, जे भूत कसर, फेबरी व पक्षघाती होते, अशा सर्व दुखणेकरांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. कोणा बरे केले? येशूने. येशूची कीर्ती जेव्हा सूर्य देशामध्ये पसरली, अशा वेळेस भरपूर लोकांनी येशूकडे दुःखनी लोकांना आणायला सुरुवात केलं. कोणी पक्षघातीचा व्यक्ती होता, त्या व्यक्तीला येशूकडे आणलं. कोणी भूतग्रस्त व्यक्ती होता, त्या व्यक्तीला येशूकडे आणलं. कोणी अजून दुसऱ्या प्रकारच्या आजारात होता, कोणी व्यंग होता. अशा बिमारीने भरलेल्या लोकांना येशूकडे लोकांनी आणलं. पण ज्या लोकांना येशूकडे आणलं, तेवढ्या लोकांना येशूने साक्षरणी बरं केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे अजून सुवार्ता पसरली. मग गालिल, दकापलिश, यरूशलेम, यहुदिया व यार्देनच्या पलीकडच्या प्रदेश ह्यातून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे आले. असे नंतर लोक येशूच्या मागे यायला लागले की थव्यांचे थवे. समजा
आकाशामध्ये पाखरं दोन असतात तेव्हा आपण थवा म्हणत नाही, पण आकाशामध्ये हजारो पक्षी उडताना तुम्हाला दिसतात, समजतं? आणि एवढे पक्षी दिसतात त्यावेळेस तुम्ही म्हणता पाखरांचा थवा चाललाय. त्याच प्रकारे ज्या वेळेस लोकांना कळलं की येशू ख्रिस्त नावाचा मनुष्य लोकांना आजारातून बरं करत आहे, संकटातून सोडवित आहे, त्रासातून बाहेर काढत आहे, ही बातमी जेव्हा त्या देशामध्ये पसरली तेव्हा यार्देच्या प्रदेशातून लोक येशूकडे यायला सुरुवात झाली आणि थव्यांचे थवे लोक आले, बोलगेले लोक आले. या ठिकाणी 1000 लोक चालत आहेत येशूच्या मागे, अजून त्याच्या पुढे 2 या 3 अंतरावर 1000 लोकांचा गोलका आहे. असे करून थव्यांचे थवे लोक येशूच्या मागे लागले आणि चालायला लागले. ते लोक येशूच्या मागे काय यायला लागले? कारण त्यांचं दुःखनं त्यांना जगात घालवता येत नव्हतं आणि जेव्हा त्यांच्याकडे बातमी आली की येशू लोकांना बरं करत आहे, ही बातमी ऐकून ते थव्यांचे थवे लोक येशूच्या मागे लागले. आजच्या वेळेस पण तसंच आहे. लोक काय सांगतात? अरे इतर पंथामध्ये तुम्ही जा पण येशूच्या पंथात जाऊ नका. इतर पंथ तुम्हाला बरं करण्याचं सामर्थ्य दाखवत नाहीये, पण येशू ख्रिस्त आज शरीर रूपाने या जगात नाही पण आत्म्याच्या रूपात जगात आहे आणि जिथे येशूने त्याची जागा चुनलेला आहे त्या जागेची लोक येतात. त्या लोकांना आज पण येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बरं करतो. म्हणून येशूकडे लोकांना बोलवायला लागत नाही, लोक बोलक्याने येशूकडे येतात. आणि लोक काय सांगतात? अरे येशूकडे जाऊ नका, इतर पंथात जा, इतर पंथात. पण इतर पंथात जाऊन लोक बरे होत नाही आणि अशा कारणास लोकांचे थव्यांचे थवे लोक येशूकडे येतात आणि हे थव्यांचे थवे लोकांच्या डोळ्याला अजून खुपतात. अरे तिकडे का जातात, तिकडे का जातात? त्या लोकांना बोलवायला लागत नाही, त्यांनी स्वतः आणलेलं आहे. येशूकडे शांती आहे आणि ती शांती घ्यायला लोक थव्यांचे थवे येशू ख्रिस्ताच्या मंदिरात आज पण येत आहेत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही एकदा प्रार्थना सभात आला त्यावेळेस तुम्ही कोणी डायबिटीस घेऊन आला असाल, शुगर घेऊन आला असाल, कोणी भांडण घेऊन आला असाल, पण ज्या दिवशी आला त्याच दिवशी प्रभू येशूने तुमच्या जीवनात कार्य केलं आणि त्याच दिवशी तुम्हाला बरं केलं. आजच्या वेळेस तुम्हाला बोलवायला लागत नाहीये, तुम्ही स्वतः घरातून तयारी करून येशू ख्रिस्ताकडे काय येत आहात, कारण तुम्हाला कळलंय येशू ख्रिस्ताकडे शांती आहे. तुम्हाला कळलंय येशू ख्रिस्ताकडे शांती आहे. मी तुम्हाला फोन लावतो का की आज तू प्रार्थनेत ये? नाही ना. तुमची इच्छा होते त्या प्रकारे तुम्ही प्रार्थनेत येता. ख्रिसमसला किती लोकांना फोन लावले? नाही. पण ख्रिसमसला इकडे लोक 1000च्या आसपास का आली आणि सगळी जागा फुल का भरली? त्याला कारण आहे येशूकडे बोलवायला लागत नाही. येशूची कृती साक्षीच्या द्वारे अकोलाच पोहोचते लोकांपर्यंत आणि साक्षच त्यांना येशूची बोलावते की येशू ख्रिस्त लोकांना बरं करत आहे. साक्षच बोलावते. आज तुम्ही ऐश्या रोगात असाल की कोणाला डायबिटीस झालेला आहे, गोळ्या खाऊन बरा झालेला नाही, पण प्रार्थना करून बरा होईल तर तुमच्या शेजाऱ्यांना कळेल, तुमच्या गावातल्या लोकांना कळेल, अरे त्याला शुगर होता, अरे त्याला डायबिटीस होता, पण अरे तो येशूच्या प्रार्थनेत गेला आणि कसा काय बरा झाला. ही बातमी जेव्हा तुमच्या अडोस पडोसच्या लोकांकडे जाते ना त्यावेळेस तुम्हाला त्यांना बोलवायला लागत नाही. येशूची साक्षीच येशूकडे त्यांना बोलवत आहे, कृतीच बोलवत आहे. आणि लोक सांगतात दुसऱ्या पंथात जा, पण येशूच्या पंथात नको जाऊ, ख्रिश्चन आहे. अरे येशू ख्रिश्चन नाहीये, येशू शांती देणारा जिवंत देव आहे. हालेलुया, हालेलुया. वचन काय म्हणतं? गालिलामध्ये येशूने सुवार्ता गाजवली, गालिलामधल्या लोकांना बरं केलं, यहुदी देशातल्या लोकांना बरं केलं, धकापलिश या गावातल्या लोकांना बरं केलं. तेव्हा यार्देन नदीच्या प्रदेशात देवाची सुवार्ता केली.
या देण्याच्या गावात देवाचा प्रचार केला आणि लोकांना जसा प्रचार केला की येशू लोकांना बरं करतो, हे जसं कानावर पडलं तसंच लोकांनी अजून रोगी लोकांना उचलून येशूच्या मागे आणायला सुरुवात केलं. आणि ज्या लोकांनी येशूच्या मागे दुःखी लोक आणली त्या लोकांचं दुःख न पाहून येशूने त्यांना बरं केलं, त्यांना बरं केलं. आणि आजच्या वेळेस जर तुम्हापर्यंत देवाची सुवार्ता आणि कृती आले, तुम्ही ज्या व्यक्तीला देवाकडे आणाल त्यावेळेस येशू ख्रिस्त शरीर रूपाने त्यांना दिसणार नाही, पण येशू ख्रिस्तावर पवित्र आत्मा जेव्हा यार्दन नदीच्या किनाऱ्यावर उतरला, तो पवित्र आत्मा आज पण येशूला सोडून गेलेला नाही आहे. तर येशू ख्रिस्तावर तून बाहेर निघून आज आपल्यामध्ये पण येत आहे. आणि आजच्या वेळेस केंद्रामध्ये लोक येतात, बरी होतात, त्रासातून बाहेर निघतात, ती कोणाच्या सामर्थ्याने? येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, आज हो सगळे तुमच्यात कोणी नवीन इकडे येऊन बसला असेल, नवीन लोकांनो, तुमच्या कानापर्यंत येशूची कृती आलेली आहे, साक्ष आलेला आहे. ती साक्ष बरोबर आहे की येशू लोकांना बरं करतो. त्या साक्षीवर विश्वास करून तू देवाकडे आपलं दुःख न घेऊन ये. ते दुःख न 100% येशू ख्रिस्त काढेल. आणि ते जर तुझ्यातून निघालं तर तू अजून एखाद थवा बोलाव तुझ्याकडे आणि येशू ख्रिस्ताकडे घेऊन ये. ज्या थव्यात दुःखी लोक येतील तो थवा दुःखी जाणार नाही, तो थवा आनंदित होऊन नक्की जाईल. कारण येशू ख्रिस्तच फक्त शांतीचा देव आहे. हालेलुया, हालेलुया. त्या काळात ते लोक होते म्हणजे ते लोक आहेत असं समजू नका. त्या काळात ती लोक जशी देवाला आवडत होती त्याच रूपाने आजच्या पण काळात ती लोक देवाला आवडत आहेत. आणि देव प्रत्येकाचा धनी परमेश्वर आहे, प्रत्येकाचा मालक आणि चालक आहे आणि तो प्रत्येकावर प्रेम करतोय. आणि देव कोणाला दुःखी या जगात पाहण्याचा विचार करत नाही. देवाची इच्छा आहे मनुष्याने शांतीचं जीवन जगावं. पण तुमचं जे दुःख वाढलेलं आहे, तुमचे जे त्रास वाढलेला आहे, तुमच्या जीवनाची चिंता वाढलेला आहे, तुमच्या जीवनाची बंधनं आहेत ती देवामुळे नाहीत, लुसिफर सैतानामुळे तुमच्या जीवनात ही संकट वाढलेले आहे. इब्लिस सैतानामुळे ही संकट वाढलेली आहे. आणि या संकटाला घालवायचं असेल तर जिवंत देवाच्या मार्गी कसं चाला? जसं त्या सिमोनाने आपला जाळ्याचा धंदा सोडला, माशी मारण्याचा धंदा सोडला आणि जिवंत देवाच्या मागे लागला. आजच्या वेळेस तुम्ही धंदा नका सोडू, तुमचं पापी जीवन सोडा आणि येशूला हृदयात बसवा. नक्की सांगतोय, तुम्ही ज्या दुःखात आहे त्यातून 100% निघा. हालेलुया. तुम्ही धंदा करा, सगळ्या गोष्टी करा, पण प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या हृदयाच्या एक ना एक कोपऱ्यात जागा द्या आणि सांगा, येशू ख्रिस्त माझ्या हृदयाचा मालक आहे आणि फक्त शांती आहे ती येशूकडे. आणि मला शांती पाहिजे तर माझ्या हृदयात माझा बाप परमेश्वर येशू बसलाच पाहिजे. आणि तो माझ्यात आहे तर मला शांती आहे. हालेलुया, हालेलुया. आज कोणी दुःखी असाल, संकटात असाल, घाबरू नका आणि चिंता करू नका. त्या 2026 वर्षाअगोदर येशू ख्रिस्ताकडे लोक शांती घ्यायला येत होते. तीच शांती घेण्यासाठी तुम्ही पण येत आहात. फक्त विश्वास ठेवा आणि विश्वासाच्या द्वारे आजच्या वेळेस पण पवित्र आत्मा येशूच्या नावात तुम्हाला शांती देईल आणि तुमचं जीवन आहे तसं राहणार नाही, येशूच्या शांतीने भरेल. आणि येशू ख्रिस्ताने जर तुम्हाला शांतीने भरलं तर येशू ख्रिस्ताची कृती तुमच्यातून जागोजागी गाजेल आणि तुम्ही येशू विषयी पुरावा द्याल की येशू ख्रिश्चन नाही आहे, येशू प्रत्येक मनुष्याचा जिवंत देव आहे. आणि तुमच्या मागे अजून 2-3 लोक दुःखी आणाल आणि ते दुःखी लोक दुःख घेऊन येतील आणि तसेच जाणार नाही. तुम्ही घेऊन याल, त्यांना प्रभू शांती देईल आणि 2 वेळा 3 वेळा तुमचं पण नाव तो व्यक्ती गाजवेल की या व्यक्तीमुळे आज मी जिवंत आहे, या व्यक्तीमुळे मी आज जिवंत आहे. कारण तुम्ही एक माध्यम बनाल देवाकडे त्याला आणण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. विश्वास करा. कोणी नवीन आला असेल तर त्याने आणि प्रभूच्या राज्यात चाला. प्रभू भक्त शांती देणारा देव आहे, रोग्यांना बरं करणारा प्रभू आहे. आणि तुम्ही पण विश्वास करा. तुम्ही पण कोणत्या ना कोणत्या प्रकारचे रोग घेऊन येता
तुमचे रोग घालवण्याची ताकद प्रभू येशूमध्ये आज पण आहे. कारण प्रभू येशू 2026 वर्ष अगोदर शरीराने मेला, परत शरीराने जिवंत उठला आणि आज शरीराने पण जिवंत आहे आणि पवित्र आत्म्याने पण जिवंत आहे. आजच्या वेळेस येशू ख्रिस्त शरीर घेऊन या जगात प्रगट होत नाही, पण पवित्र आत्मा घेऊन जगभरात तो प्रगट होतो. कारण आज पवित्र आत्मा जिवंत रूपात लोकांच्या जीवनात कार्य करतो. म्हणून तर तुम्ही ज्या वेळेस दुःख घेऊन देवाकडे आला त्यावेळेस तुम्ही कशाने बरे झाला? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. आणि आज जर तुमच्या मागे कोणी आलेला आहे तर तो पण कशाने बरा होईल? येशूच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बरा होईल. म्हणून कोणी नवीन आलेला आहे तर त्याने विश्वास करा, देवावर भरोसा करा. जे दुःख घेऊन आलेला आहात ते देखून हालेलुया.